एक बेड, बेड में 4 नमस्कार, मी ॲडव्होकेट ग्रीष्मा महामरे आपले हक्क आपला कायदा या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत करते. आपण आयुष्यात बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी विकत घेतो, जसं की घर, जमीन, गाडी किंवा सोनं, आणि ही प्रत्येक गोष्ट आपण जपून ठेवायचा आणि सुरक्षित ठेवण्याचा अनेक प्रयत्न देखील करतो. पण आपल्याला आलेली एखादी नवीन कल्पना किंवा तुम्ही केलेला अनोखा शोध, लिहिलेलं पुस्तक किंवा व्यवसायाला वापरलेला लोगो किंवा नाव, ह्याचं काय, ह्यांच्यावर तुमचा हक्क आहे का? तर कायद्याच्या भाषेत ह्यांना बौद्धिक संपदा अर्थात इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी असं म्हणतात. पण हा कायदा नक्की काय म्हणतो? हे आपल्या बुद्धीतून निर्माण होणाऱ्या कल्पना आपण कशा सुरक्षित ठेवू शकतो? किंवा व्यवसायात वाढ होताना हे जे आपण प्रत्येक गोष्ट, लोगो किंवा ट्रेडमार्क, हे सगळं काय आहे, ह्याचं महत्त्व काय आहे? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत ॲडव्होकेट गौरी भावे. नमस्कार मॅडम. नमस्ते. तुमचं या कार्यक्रमात स्वागत आहे मॅडम. थँक्यू, धन्यवाद. गौरी मॅडम बौद्धिक संपदा हक्क क्षेत्रातल्या नामांकित तज्ज्ञांपैकी एक आहेत. त्या एक रजिस्टर्ड पेटंट एजंट आणि ट्रेडमार्क एजंट देखील आहेत. त्या IP असिस्ट ह्या नावाच्या संस्थेच्या संस्थापिका देखील आहेत. मॅडमनी BSL LLB ची पदवी घेतल्यानंतर MBA in IPR केलं आहे. 2001 पासून त्या वकिलीच्या व्यवसायात आहेत, तर 2002 मध्ये ते पेटंट एजंट म्हणून कार्यरत झाल्या. त्यांची विशेष ओळख म्हणजे त्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या पहिल्या पेटंट एजंट आहेत. पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराईट आणि डिझाईन रजिस्ट्रेशन ह्या क्षेत्रात मॅडमचा 25 वर्षांहून अधिक अनुभव आहे. त्यांनी आजपर्यंत 30,000हून अधिक IPR नोंदण्या केल्या आहेत. आज अनेक उद्योजक, स्टार्टअप्स, संशोधक आणि मोठ्या उद्योगजनांना कल्पना सुरक्षित ठेवण्यासाठी मॅडम त्यांना कायदेशीर मार्गदर्शन करतात. कार्यक्रमात आपलं स्वागत आहे मॅम. धन्यवाद. मॅम, बौद्धिक संपदा हा शब्द म्हणायलाच कठीण वाटतो, तर ह्याचा अर्थ काय आहे? मगाशी तुम्ही म्हटल्याप्रमाणे नावातच सर्व काही आहे. नावातच त्याचं उत्तर आहे बौद्धिक आणि संपदा. संपदा म्हणजे अधिकार, बौद्धिक म्हणजे तुमच्या बुद्धीनं तयार केलेलं एक नवनिर्माणी कार्य. मग ते एखादं इन्व्हेन्शन असेल, तुमच्या व्यवसायाला द्यायचा नाव असेल, त्याच्यासाठी केलेला एखादा लोगो असेल, तुम्ही एखादं पुस्तक लिहिलं असेल, एखादी कविता लिहिली असेल, एखाद्या पिक्चरची स्टोरी लिहिली असेल, किंवा एखादं यंत्र, एखाद्या नवीन पद्धतीचं पॅकेजिंग, एखाद्या नवीन पद्धतीचं स्टेशनरी, पेन, पेन्सिल, गळ्यातलं, कानातलं, ज्वेलरी, फर्निचर, जे काही तुम्ही नवीन करता त्याला तुम्ही बौद्धिक अधिकारामध्ये गणना होते त्याची. त्याला आपण साध्या सोप्या भाषेमध्ये बौद्धिक संपदा म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स म्हणतो. मॅडम, माणसाच्या बुद्धीतून निर्माण होणारी ही जी संपत्ती आहे, त्याच्यात कायद्यात त्याच्यासाठी सुरक्षित ठेवण्यासाठी काही अधिकार किंवा काही नियम आहेत का? नक्कीच आहेत. मगाशी म्हटल्याप्रमाणे इन्व्हेन्शन, जेव्हा आपण इन्व्हेन्शनबद्दल म्हणतो, ती इन्व्हेन्शन्स सिक्युअर केली जातात किंवा ज्याच्या नोंदणी आपण करतो पेटंट ॲक्टच्या अंडर. व्यापार चिन्ह आणि आपलं व्यापाराचं नाव म्हणजे ब्रँड नेम आणि लोगो असेल तर एखादी टॅगलाईन, हे आपण ट्रेडमार्कच्या अंडर रजिस्टर करतो. एखादं स्क्रिप्ट तुम्ही लिहिलंय, कविता लिहिली आहे, पेंटिंग काढलंय, हे सगळं आपण रजिस्टर करतो कॉपीराईटच्या अंडर. आणि एखादं प्रॉडक्ट तुम्ही नवीन तयार करता, लाईक
चेअर आपण खुर्चीवरती केव्हापासनं बसतोय, पण एका लाकडी ओंडक्यापासनं रिक्लायनर पर्यंतचा जो काही प्रवास आहे. प्रॉडक्ट म्हणून प्रवास आहे, त्याचा आपण डिझाईन रजिस्ट्रेशनच्या अंडर काम करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा अजून एक भाग आहे आपल्याकडं, आपला हापूस आंबा. मग तो रत्नागिरीचा असो नाहीतर देवगडचा असो, त्यालाही जॉग्राफिकल इंडिकेशनचा टॅग आहे. पण ह्यामध्ये ट्रेडमार्कचं इतरांपेक्षा महत्त्व जास्त का आहे? तुम्हाला एक क्ष नावानं ओळखलं जातं. आता क्ष व्यक्तीनं एवढं काम केलं असं आपण सांगतो. आता हेच तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी अवलंबून बघा. तुम्ही तुमचा व्यवसाय क्ष नावानं सुरू केला, बरोबर, भरभराटीला आला, ती तुमची आयडेंटिटी बनते, ते तुमचं एक गुडविल तुम्ही तयार करता. आणि तुमच्या त्या नावातनं तुमची ओळख तुम्ही जेव्हा लोकांपर्यंत पोचता, आणि जर तुम्हाला कळलं की ही ओळख ऑलरेडी दुसऱ्या कोणीतरी त्यांच्या नावावरती रजिस्टर केलेली आहे, किंवा त्यांचं ॲप्लिकेशन इन प्रोसेस आहे, पेंडिंग आहे, आणि त्यांनी तुम्हाला लीगल नोटीस पाठवली की हे नाव आमचं आहे, तुम्ही वापरू नका, म्हणजे तुम्ही ज्या गोष्टीला सुरुवात केली आहे तो पत्त्यांचा बंगला होतो आणि तो कोसळतो. हेच जर तुम्ही तुमच्या व्यापार नावापासूनच सुरुवात केली, सिक्युअर करायला, रजिस्टर करायला, नोंदणी करायला, तुमच्या नावावरती करून घ्यायला, तर फायदा होतो. साधं आहे, आपण घर जेव्हा घेतो तेव्हा आयदर प्रॉपर्टी कार्डवरती नाव नोंदवून घेतो किंवा 7/12वरती शेतजमीन असेल तर. बरोबर. हीच प्रोसेस आपल्या व्यापाराच्या संदर्भात आहे. व्यापार ही आपली ती एक टँजिबल आणि इनटँजिबल प्रॉपर्टीमधली ही इनटँजिबल प्रॉपर्टी आहे, ज्याच्यावरती मी माझं नाव देते आणि त्याचं मी नोंदणी करून घेते. सो कुठल्याही नवीन तुम्ही व्यापार उद्योग सुरू करत असाल तर त्याची ओळख सिक्युअर करून घेणं महत्त्वाचं आहे. जसं तुम्ही सांगितलं, ती ओळख सिक्युअर करून घेणं महत्त्वाचं आहे. तर आपण ठरवलेलं एखादं नाव किंवा लोगो आपलं जेव्हा रजिस्टर करायला जातो आपल्याला तेच मिळतं का? हां, तेच मिळतं का? जर तुम्ही सुरुवातीपासूनच करत असाल, म्हणजे 10-12 वर्ष, 5-10 वर्ष एक तुमची गुडविल तयार झालेली असेल, तर काही पॅरामीटर्सवरती आपण त्या पद्धतीनं कागदोपत्री पुरावे देऊन ते काम करून घेऊ शकतो. पण हे जर तुमचं नाव नवीन आहे आणि तसंच्या तसं नाव दुसऱ्याचं रजिस्टर्ड आहे, तर सांगितलं जातं तुम्ही पुढे जाऊ नका. बऱ्याचदा असं होतं की 2 कंपनीजमध्ये सेम नावामुळे क्लॅशेस होतात, तर हे अवॉइड करण्यासाठी काही प्रक्रिया आहेत का आपल्याकडे? बरोबर आहे तुमचा प्रश्न, कारण असं होऊ शकतं. रादर कित्येकदा आपण बघतो की नोटीस येत असते पेपरमध्ये की हे आमची नाही आहे, ही आमची कंपनीचं हे हा ब्रँड नेम आहे, हे हा लोगो आहे, आणि कोणीतरी दुसरंच तसंच येतं. तर त्याच्यासाठी पहिलं आहे तर आपलं ट्रेडमार्क रजिस्टर्ड आहे का ते पहिले चेक करायचं. ते जर रजिस्टर्ड असेल आणि व्हॅलिड असेल आणि व्यवस्थित त्याच क्लासमध्ये आहे असं असेल तर आपण दुसऱ्या अपोनंटला किंवा दुसऱ्या प्रतिवादीला थांबवू शकतो. पण परत बॉटम ऑफ द लाईन ट्रेडमार्क रजिस्टर्ड आहे का. त्यामुळं रजिस्ट्रेशनवरती तुमचे पुढचे पूर्ण तुमचा सगळा प्रवास जो काही आहे, मग तुम्ही स्टार्टअप असाल, उद्योजक असाल, लघु उद्योजक असाल, तुमचा सगळा प्रवास सुरू होतो तुमच्या आयडेंटिटीच्या रजिस्ट्रेशनच्या प्रोसेसनं. मॅडम, आता तुम्ही क्लासबद्दल बोललात. हे रजिस्ट्रेशन करताना क्लास काय असतं? ओके, आपल्याकडं ट्रेडमार्क रजिस्ट्रीच्या अंडर ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन ॲक्ट जो आहे त्याच्यामध्ये 1 ते 45 क्लासेस आहेत. 1 ते 34 आहेत ते प्रॉडक्टसाठी, म्हणजे गुड्ससाठी, आणि 35 ते 45 जे आहेत ते सर्व्हिसेससाठी आहेत. तर अगदी केमिकल ॲडेसिव्हपासनं आपण जे ज्यूस पितो पॅक्ड त्याच्यापर्यंत हे गुड्स म्हणून 1 ते 34 मध्ये आहेत. आणि 35 ते 45 हे ॲडव्हर्टायझिंगसाठी, वेबसाईटसाठी पासनं मर्तिकाच्या सामानापर्यंत या सगळ्या गोष्टींसाठी सर्व्हिसेसच्या अंडर आपण रजिस्ट्रेशन करून घेऊ शकतो. आता आपण काय करतो, कित्येकदा असं होतं की माझ्याकडं एक स्नॅक्सवाले आले होते, ते स्नॅक्ससाठी आले, पण जेव्हा मी त्यांच्याशी बोलले तेव्हा माझ्या लक्षात आलं की
ते विकताना घरातनं वगैरे विकत नाहीयेत, तर त्यांचं एक प्रॉपर दुकान आहे. आपण ज्याला त्यांच्या भाषेमध्ये दुकान म्हणत होतो ते जेव्हा मी समजून घेतलं तेव्हा ते लक्षात आलं, इट्स नॉट कॅफे, नॉट अ रेस्टॉरंट, पण इन बिटवीन. म्हणजे स्वीट मार्ट आपण ज्याला म्हणतो तसं आहे की जिथं लोक बसतात, उभं राहतात, चहा कॉफी बरोबर स्नॅक्स म्हणजे ढोकळा वगैरे खातात. आता पहिल्या माहितीवरती काय होतं, क्लास 30, कारण त्याच्यामध्ये स्नॅक्स आहेत. दुसऱ्या माहितीवरती काय आलं, अ टेम्पररी अकोमोडेशन म्हणू शकतो किंवा उभं राहून खाणं ज्याला म्हणतो, तो क्लास आहे 43. सो आता इथं 2 क्लासेस आले, त्यांचे गुड्स पण आहेत आणि सर्व्हिसेस पण आहेत. सो तुमच्या एकंदरीत काम काय करता आहात त्याच्यावरती हे 1 ते 45 क्लासेस आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला पहिले नावाचा सर्च घ्यावा लागतो. सर्च घेऊन मग आपण पुढे ॲप्लिकेशनच्या स्टेजला जातो. मॅडम, एखाद्या मोठ्या किंवा छोट्या व्यवसायासाठी ट्रेडमार्क हे किती आवश्यक आहे? श्वास आहे. ऑक्सिजनची जितकी गरज आपल्याला आहे तेवढीच. कारण तुम्ही जस्ट इमॅजिन करा, तुम्ही एक नाव घेतलंय, ते तुम्ही खूप मोठं केलंय आणि वन फाईन डे तुम्हाला लीगल नोटीस आली आहे की हे नाव आमचं ऑलरेडी रजिस्टर्ड आहे. हां, आता ह्याच्यातनं बाहेर पडायचं झालं तर लीगल बॅटल करायलाच लागणार आहे, कोर्टाची पायरी चढावीच लागणार आहे. आता हे तुमच्या हातात आहे की कोर्टाची पायरी चढायची आहे का ट्रेडमार्क रजिस्ट्रीची पायरी चढायची आहे. जर तुम्ही हे नाव अगोदर सिक्युअर करून घेतलं तर तुम्हाला कोर्टात जावं लागणार नाही. पण जर तुम्ही ते नाव सिक्युअर न करता डायरेक्ट तुम्ही मार्केटमध्ये उतरलात आणि नोटीस आली, अवघड. मॅडम, तुम्ही आत्ता समजवलं की ट्रेडमार्क हे आवश्यक आहे आणि ते किती गरजेचं आहे. पण फक्त एखादं लोगो किंवा काही शब्दच हेच एवढं रजिस्टर होतं ट्रेडमार्क म्हणून, की इतर पण काही गोष्टी होतात? ट्रेडमार्कमध्ये प्रकार आहेत. पहिलं आहे वर्ल्ड मार्क, म्हणजे XYZ हे नाव आहे. पण मी XYZ बरोबर एक स्पेसिफिक लोगो पाठवलाय, म्हणजे एखादं चित्र पाठवलंय, तर तो बनतो डिव्हाइस. तिसरा प्रकार आहे पॅकेजिंग स्टाईल, म्हणजे मला ह्याच पद्धतीचंच फक्त पॅकेजिंग करायचं आहे, माझं ह्याच्यात काही चेंजेस होणार नाही, किंवा जेव्हा होतील तेव्हा त्याचं वेगळं रजिस्ट्रेशन. मग ह्याच्यामध्ये तुमचे कलर ड्रेस सकट सगळं आहे. कोलगेटची पेस्ट जी आहे ती लाल आणि निळ्या रंगाचीच आहे. तो एक त्यांचा पॅकेजिंगचा पॅटर्न आहे, त्याचं त्यांनी ट्रेडमार्क रजिस्टर करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर येतो पुढचा मुद्दा शेपचा. कोको कोलाची बाटली स्पेसिफिक साईजमध्येच आहे, त्याचा एक स्पेसिफिक शेप आहे, त्याचं रजिस्ट्रेशन होतं. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे साऊंड मार्क. आपल्याला, मला कल्पना नाही, आपल्याला याहू मेल म्हणून एक प्रकार होता, त्याची कितपत माहिती आहे, पण माझी पिढी याहूतनंच सुरुवात झालेली होती. त्यामुळं तो जो काही क्लिक केल्यानंतर याहू असं एक वेगळ्या पद्धतीनं आवाज यायचा, त्याचं ट्रेडमार्क रजिस्टर्ड झालेलं आहे. ब्रिटानियाचा टिंग टिडिंग जो ॲडमध्ये एक येते आवाज शेवटला, त्याचं रजिस्ट्रेशन ट्रेडमार्कच्या अंडर झालेलं आहे. MGM नावाची एक लहानपणापासून कार्टून्स तर सगळ्यांनाच आवडतात, पण जी ती सिरीज म्हणा किंवा कार्टूनची एक पिक्चरची सिरीज असं जे त्यांनी केलेलं आहे MGM स्टुडिओ, त्याचा सिंहाचा गुरकावण्याचा आवाज पण त्यांनी साऊंड रेकॉर्डिंगमध्ये करून घेतलेला आहे. सो आपल्याकडं एवढ्या पद्धतीचे ट्रेडमार्क्स अवेलेबल आहेत रजिस्ट्रेशनसाठी. मॅडम, तुम्ही आपल्याला वेगवेगळे प्रकार समजवले की ट्रेडमार्कमध्ये काही गोष्टी किंवा कुठल्या गोष्टी रजिस्टर होऊ शकतात. पण आपण अनेकदा एका बॉटलवर किंवा पॅकेजिंगवर TM छोट्या अक्षरात किंवा एका सर्कलमध्ये R बघतो. ह्या दोघांमध्ये फरक काय आहे? हे केव्हा वापरलं जातं? TM म्हणजे साध्या भाषेमध्ये ट्रेडमार्क ॲप्लिकेशन पेंडिंग. म्हणजे मी ॲप्लिकेशन केलेलं आहे पण माझं अजून रजिस्ट्रेशन झालेलं नाही. आणि R म्हणजेच रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट माझ्या हातात आलेलं आहे. ट्रस्ट मी, अशा अनेकदा गोष्टी घडतात की ट्रेडमार्कचं पेमेंट झालं, रिसीट येते आणि लोकांना वाटतं आपलं रजिस्टर झालंय म्हणून लोक R लावून मोकळे होतात. अनफॉर्च्युनेटली तो क्रिमिनल ऑफेन्स आहे. त्यामुळं जोपर्यंत रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट थ्रू ईमेल तुमच्या हातात येत नाही तोपर्यंत R लावू नका, ही माझी विनंती आहे. मॅडम, तुम्ही आता आपल्याला TM किंवा R केव्हा वापरायचं हे सांगितलं,
पण रजिस्ट्रेशनची प्रक्रिया काय आहे हे तुम्ही सांगू शकाल का? नक्कीच. मगाशी मी तुम्हाला म्हटलं सर्च घ्यायचा असतो. तुमच्या गुड्स आणि सर्व्हिसेसच्या पद्धतीनं आपण त्या क्लासमध्ये सर्च घेतो. सर्च घेतल्यानंतर जर आपल्याला लक्षात आलं की आपण पुढे जाऊ शकतो, तेव्हा आपण ॲप्लिकेशन करतो. ॲप्लिकेशन केल्यानंतर रिसीट जनरेट झाली की तुमच्या हातात रिसीटचा नंबर वगैरे ॲप्लिकेशन नंबर व्यवस्थित येतो. मग तुम्ही लावता TM. त्याच्यानंतर पुढची प्रोसेस अशी आहे की एक्झामिनेशन रिपोर्ट ट्रेडमार्क रजिस्ट्री पाठवते. आता आपण जो सर्च घेतलाय तसा सर्च ट्रेडमार्क रजिस्ट्री पण करते. पण त्या व्यतिरिक्त अजून एक मोठा एक्झामिनेशनचा पॉइंट असतो, तो म्हणजे आपलं नाव कसं आहे. म्हणजे आता जर माझं सलोन आहे आणि मी त्याचं नाव सीझर्स ठेवलं आणि लोगोमध्ये कात्री, कंगवे, मेकअपचं थोडंसं साहित्य, तुम्हाला काय वाटतंय? मी जर म्हटलं माझं सीझर्स नावाचं सलोन आहे, तुम्हाला कळेल मी काय करते? नक्कीच कळणार आहे, कारण माझ्या नावातनंच आणि लोगोतनंच दिसते की मी सलोन करते, माझ्या सर्व्हिसेस काय आहेत. किंवा माझ्या जर नावामध्ये स्पा असेल तर मी काय काम करते हे तुम्हाला लगेच लक्षात येणार आहे. सो हा जो भाग आहे डिस्क्रिप्टिव्हनेस, हा ट्रेडमार्क्सच्या सर्च साईटवरती अवेलेबल नसतो. ते तुमचं नाव ट्रेडमार्क रजिस्ट्रीचे जेव्हा एक्झामिनेशन रिपोर्ट येतं तेव्हा तेव्हा एक पॅरामीटर असतो की तुमचं नाव आणि तुमचं काम हे एकसारखं असेल तर त्याच्यामध्ये आमच्या भाषेमध्ये सेक्शन 9चं ऑब्जेक्शन येतं. आणि सेक्शन 11चं ऑब्जेक्शन हे कधी येतं तर तुमच्या नावासारखं दुसरं नाव आहे फोनेटिकली. आता माझ्या स्वतःच्या नावामध्ये गौरी आहे, तुम्ही कसं म्हणजे GOURI केलं काय किंवा GAURI केलं, गौरीचा उच्चार गौरीच होतो. पण मी जर स्पेलिंग चेक करताना वर्ड मार्कमध्ये मी जर चेक केलं तर फक्त GAURI केलं जातं सर्च, त्याला तो GOURIचा रिपोर्ट येत नाही. म्हणून फोनेटिकली आहे का नाही सिमिलर याचाही सर्च रिपोर्ट जो आपण अगोदर घेतलेला असतो तसा सेम सेक्शन 11चा रिपोर्ट ट्रेडमार्क रजिस्ट्री परत पाठवतं. आता ह्या जर दोन्ही गोष्टी आपल्याला लागू नसतील तर एक्झामिनेशन रिपोर्ट नाही येतं, डायरेक्ट ॲक्सेप्टन्स लेटर येतं. ॲक्सेप्टन्स लेटर आल्यानंतर काम ऑनलाईन जर्नलमध्ये पब्लिश होतं आणि 4 महिन्यांचा टाइम पिरियड असतो लोकांना त्याच्यावरती काही ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर. मग अशी मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे तुमच्या अगोदर जर दुसऱ्या कोणी काम करत असेल त्या नावाबरोबर पण त्यानं ट्रेडमार्कला ॲप्लिकेशनच केलं नसेल तर रजिस्ट्रीमध्ये त्याचा डाटाच नसतो. मग त्या माणसाचा नुकसान व्हायला नको, त्या माणसाला कुठेतरी प्रोटेक्शन द्यायला हवं, म्हणून हा 4 महिन्यांचा वेटिंग पिरियड असतो की ज्याच्यामध्ये ती व्यक्ती समोर येऊन हे ऑब्जेक्शन घेऊ शकते, ही रजिस्ट्रेशन प्रोसेसला थांबवू शकते. जर ह्याच्यामध्ये कागदोपत्री व्यवस्थित असतील दोन्ही साईडनं तर त्याप्रमाणे त्याचं एक प्रॉपर कोर्ट स्टाईलच त्याचं हिअरिंग वगैरे होतं, डॉक्युमेंटेशन होतं, इव्हिडन्स होतं, त्याच्यानंतर विटनेसिंग होतात आणि मग त्याचा निकाल लावला जातो. अदरवाईज हे जर काहीच घडलं नाही तर ॲक्सेप्टन्स लेटर झालं, 4 महिन्याचा वेटिंग पिरियड ओव्हर झाला, 4 महिन्यात कोणाचंही ऑब्जेक्शन आलं नाही, तुम्हाला रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट येतं. पूर्वी हे हँड डिलिव्हरी होती, म्हणजे पोस्टातनं एक प्रॉपर रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट हातात यायचं. आता आपण सगळेच डिजिटलाइज झालेलो आहोत त्यामुळे ईमेलनं तुमच्या हातात येतं. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे एक्झामिनेशन रिपोर्ट आला तर आपण त्याला रिप्लाय द्यायचा असतो 30 दिवसाच्या आत. आणि हे जे 30 दिवस स्पेसिफिक आहेत त्या 30 दिवसामध्ये तुमचा नाही आला रिपोर्ट तर ते तुमचा अबेंडंट म्हणजे तुम्ही याच्यावरती काही ॲक्शन घेऊ इच्छित नाही असं म्हणून ते रद्द करतात. ह्याला तुम्ही 30 दिवसात जर रिप्लाय दिला आणि तो रिप्लाय त्यांना पटला, त्यांना त्यांच्या पॅरामीटर्सच्या सगळ्या ह्याला पुढं ब्ल्यू टिक मार्क आली तर ते ॲक्सेप्टन्स लेटर देतात. पुढची प्रोसेस सेम आहे, ॲक्सेप्टन्स, पब्लिकेशन, थर्ड पार्टी अपोजिशनचा 4 महिन्याचा वेटिंग पिरियड आणि रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट. सो ही सगळी प्रोसेस कंप्लीट व्हायला टेक्निकली 6 ते 8 महिने लागतात. कधी कधी आपल्याला हे एक्सपिडिएट पण करून घ्यायची इच्छा असते, कारण लोक IPOला जातात, फ्रँचायझी ॲग्रीमेंट करायचं असतं, किंवा सगळ्यात मोठी भीती माझं नाव कुणी उचलत नाही ना, माझं गुडविल कुणी पळवून नेत नाही ना. मग अशा वेळेला ट्रेडमार्क रजिस्ट्रीनं अजून एक ऑप्शन दिला आहे, तो म्हणजे तुम्ही प्रोसेस एक्सपिडिएट करून घ्या. त्याचे चार्जेस आहेत, त्याचं रिझनिंग द्यायला लागतं आणि मग ती प्रोसेस एक्सपिडिएट होते.
मॅडम, आता तुम्ही आपल्याला सगळ्यांना प्रोसेस कशी रजिस्टर होते किंवा ह्या ट्रेडमार्कचं काय प्रोसेस आहे हे समजवलं, पण ह्याची काही व्हॅलिडिटी आहे का? नक्कीच आहे. तुम्ही प्रॉपर्टी टॅक्स भरता, दरवर्षी भरता. हो. ट्रस्ट मी, इथं दरवर्षी भरायचं नाही आहे. दर 10 वर्षांनी तुम्हाला ट्रेडमार्क रिन्यू करायचं असतं. आणि ह्याचे रिमाइंडर्स पूर्वी पोस्टाने यायचे, आता ईमेलने येतात. जसं तुम्ही मगाशी सांगितलं की आपलं नाव कोणी घेऊ नये म्हणून आपण प्रोसेस एक्सपेडाइज करतो, पण जर 2 कंपनीजनी एकसाथ तेच लोगो किंवा तेच नाव रजिस्टर केलं किंवा एकाने दुसऱ्याचं कॉपी केलं तर त्यावेळी काय प्रक्रिया आहे? 2 पॅरामीटर्स आहेत. पहिलं नाव कोण वापरतंय, म्हणजे एका प्रसंगामध्ये असं आपण धरून चालू की दोघांचंही नाव प्रपोज टू बी युज्ड आहे, म्हणजे दोघांनी ॲप्लिकेशन करायचं ठरवल्यानंतर ते वापरणार असं सांगितलेलं आहे. तर त्या केसमध्ये फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ड. आपली ट्रेडमार्क रजिस्ट्रीच्याकडनं येणारी रिसीट ही HHMMSS म्हणजे तास, मिनिट आणि सेकंद अशा स्टाईलमध्ये येते. जर माझं 1 वाजून 2 मिनिटांनी 3 सेकंदांनी असेल आणि तुमचं ॲप्लिकेशन 2 वाजून 3 मिनिटांनी 4 सेकंदांनी असेल तर माझं पहिलं ॲप्लिकेशन गेलंय. दोघंही प्रपोज टू बी युज्ड होत, तर पहिले माझं ॲप्लिकेशन ग्राह्य धरलं जातं. होईलच का रजिस्टर्ड याला पॅरामीटर्स परत वेगळे आहेत, पण पहिलं फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ड. दुसऱ्या प्रसंगामध्ये असं आहे की तुमच्या कंपनीचं हे नाव आहे, तुम्ही आज ॲप्लिकेशन केलंय पण तुम्ही वापरताय गेले 5 वर्ष आणि मी हे वापरते 2-3 महिने. ॲटोमॅटिकली तुमची लिगसी दाखवता, तुम्ही त्याच्यासाठी डॉक्युमेंटरी प्रूफ दाखवता. आणि त्या केसमध्ये फर्स्ट कम फर्स्ट सर्व हा रूल नाही. जरी मी अगोदर तुमच्या तासभर जरी 2 महिने जरी अगोदर केलं असलं तरी तुमच्याकडच्या लिगसीप्रमाणे तुम्हाला पहिला प्रेफरन्स दिला जातो. मॅम, तुम्ही तुमच्या 25 वर्षाच्या करिअरमध्ये किंवा अनुभवात वेगवेगळ्या केसेसमध्ये किंवा वेगवेगळ्या कंपनीजसाठी ट्रेडमार्क रजिस्टर केलं आहेत, तर असं काही आहे का की जे बिझनेस करणारी लोक बऱ्याचदा चुकतात ट्रेडमार्क करताना, रजिस्टर करताना? मगाशी मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही एक्झॅक्टली काय करता हे जर सांगितलं नाही किंवा एकच गोष्ट त्याच्यातली सांगितली, दुसरी गोष्ट सांगितली नाही किंवा त्या गोष्टीवरती ओव्हरलॅपिंग होणारा एखादा क्लास आहे, मला सांगितलंच नाही, तर मग खूप मोठा इश्यू होऊ शकतो. म्हणजे आता एका क्लायंटचा नुकताच घडलेला असा किस्सा आहे की तो दुसऱ्या एका फर्मकडे गेला होता आणि त्यानं सांगितलं मी चहा विकतो. आता चहा विकतो म्हणजे चहाची पूड विकता का तयार केलेला चहा विकता? बेसिक मध्येच अंडरस्टँडिंग मध्ये प्रॉब्लेम आला, क्लास चुकला. ह्याचा चहा विकतोचा संदर्भ होता नॉट चहाची टपरी बट टी कॅफे. अंडरस्टँड काय झालं, चहाची पूड, क्लास बदलला. ह्याचं प्रोटेक्शन म्हणजे हा जो काम करतोय त्याच्यासाठी ट्रेडमार्कचं ऍप्लिकेशन केलंच गेलं नाही. चहाच्या पुडीचं आलं त्याच्याकडे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, पण त्याचा उपयोगच नाहीये त्याला, कारण त्याच्या पलीकडच्या गल्लीमध्ये सेम नावानं चहा कॉफी दोन्हीचा कॅफे आला. त्यामुळे तुम्ही एक वाक्य म्हटलं जातं की वकिलापासनं आणि डॉक्टरांपासनं काहीही लपवू नये. ते हे असं आहे, कारण असं जर झालं ओव्हरलॅपिंग. आता एक रिसेंटली पुण्यातलीच कंपनी आहे, त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला होता. तर तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आमची एक सर्व्हिस आहे. म्हटलं बरं, सर्व्हिस आहे, सर्व्हिसमध्ये काय करता? आम्ही प्रॉडक्ट देतो. बरं, कुठले प्रॉडक्ट देता? XYZ सांगितलं. म्हटलं हे कसं विकता? म्हटले मोबाईल ॲप पण आहे आमचं आणि वेबसाईटचं पण आहे आणि हे आमचे प्रॉडक्ट्स आहेत. म्हटलं तुम्हाला तुमच्या प्रॉडक्टचा पण ट्रेडमार्क घ्यायला लागणार आहे, तुमच्या वेबसाईटचाही ट्रेडमार्क घ्यावा लागणार आहे आणि तुमच्या मोबाईलचा ॲपचा पण घ्यावा लागणार आहे. कारण काय आहे, माणूस ज्याच्यात आपण नाही त्याच्यात जर दुसरा व्यक्ती घुसवून, शेवटी सगळ्या आपल्यालाही माहिती आहे की कायद्यात पळवाटा असतात. मग ही मोठी पळवाट तुम्ही लोकांना देता की एकाच क्लासमध्ये रजिस्ट्रेशन करायचं आणि बाकीच्या क्लासमध्ये रजिस्ट्रेशन करायचं नाही. म्हणजे एक तर आबेल मुझे मार किंवा फाटक्यात पाय. सो दोन्ही केसमध्ये तुम्हाला काय करायला लागणार आहे, पुढे लीगल बॅटल करायला लागणार आहे. आणि हे ट्रेडमार्क ॲक्ट निघायच्या मागचंच कारण हे आहे की तुमचे लीगल बॅटल्स तुम्ही इनिशियल लेवललाच थांबवा. आय थिंक मी एक्सप्लेन केलं आहे की कशा पद्धतीनं काम करायला लागतं आणि काय काय चॅलेंजेस ॲज अ IPAR अटर्नी मला पण आलेले आहेत.
मॅडम, शेवटी तुम्ही बिझनेसमॅनना किंवा आपल्या प्रेक्षकांना त्यांची बौद्धिक संपदा हक्क जपण्यासाठी काय मंत्र किंवा संदेश द्याल? तुम्हाला वाचाल तर वाचाल हे वाक्य आहे माहिती, हो. तसंच इथं पण आहे. तुम्ही दुसऱ्यांचं काही कॉपी करू नका, लोक तुम्हाला कॉपी करू नये ह्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. कारण बेसिकली कुठलाही इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट, मग ते पेटंट असेल, ट्रेडमार्क असेल, कॉपीराईट असेल, इंडस्ट्रियल डिझाईन असेल किंवा जिओग्राफिकल इंडिकेशन असेल, हे सगळे निगेटिव्ह राईट्स आहेत. निगेटिव्ह इन द सेन्स लोकांना तुमचं कॉपी करण्यापासून थांबवणारे. तुम्ही जर स्वतःच्या राईट्सबद्दल जागरूक राहाल तेव्हाच तुम्ही दुसऱ्यांच्या हक्काबाबत पण जागरूक राहता. आणि साधं एक उदाहरण देते. आपण घड्याळ वापरतो, त्याचं एक ट्रेडमार्क असतो, XYZ स्पेसिफिक नाव असतं त्याचं. इन्व्हेन्शन जे असतं म्हणजे ते घड्याळ चालतं कसं. कारण मी जेव्हा पहिल्यांदा घड्याळ घेतलं होतं तेव्हा मला ते किल्लीवालं घड्याळ होतं. आता माझ्या हातात घड्याळ आहे जे माझ्या नाडीच्या ठोक्याप्रमाणे ॲडजस्ट करतं स्वतःला. ते आहे इन्व्हेन्शन. ते होतं पेटंटच्या अंडर. म्हणजे नुकतंच मुलाच्या 12वीच्या परीक्षेसाठी मी घड्याळ घ्यायला गेले होते आणि माझं म्हणणं होतं की आकाश गोल घड्याळ घे. अँड ही कम अप विथ, तो आला त्यानं एक असं, ते मला समजावूनही नाही सांगता येणार आहे त्याचा आकार काय होता. पण बेस्ट एक्झाम्पल आहे ते घड्याळ डिझाईन रजिस्ट्रेशनला. कारण त्याच्यासारखं दुसरं घड्याळ दुसरी कंपनी काढणार नाहीये. आणि त्या घड्याळाबरोबर एक अशी एक छोटीशी चिठ्ठी येते, फोल्डवाली. मग त्याच्यात डूज अँड डोंट्स असतात, वॉरंटी कार्ड असतं. ते होतं रजिस्टर्ड कॉपीराईटला. सो एक घड्याळ जर 5-5 गोष्टींना सांभाळत असेल, तुमच्या व्यवसायाला सुद्धा, ह्या सगळ्या यामध्ये कुठलं तुम्हाला ॲप्लिकेबल होते ते बघून नक्की पुढं वाढवा. मॅडम, आज बौद्धिक संपदा आणि विशेषतः ट्रेडमार्कबद्दल तुम्ही खूपच सोप्या भाषेत आमच्या प्रेक्षकांना समजवलं, त्याबद्दल तुमचे खूप आभार. थँक्यू, धन्यवाद. मला इथं बोलवण्याबद्दल आपले धन्यवाद. बौद्धिक संपत्ती आणि त्याच्याबद्दलचे हक्क हे आपण आजच्या कार्यक्रमातून समजून घेतलं. त्याचं आपण रक्षण कसं केलं पाहिजे किंवा कायद्यात त्याच्यासाठी काय प्रक्रिया आहेत हे गौरी मॅडमनी आपल्याला खूप सरळ भाषेत समजवलं आहे. प्रेक्षकांनो, आजच्या भागात आपण इथंच थांबणार आहोत. पुन्हा भेटू पुढील भागात. तोपर्यंत बघत राहा दूरदर्शन सह्याद्री. नमस्कार.